या सगळ्या उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या पूर्णपणाच्या तथ्यहीन आणि निराधार आहेत. जयंतरावची आमची तिथे भेटही झाली नाही. जयंतरावांनी त्या संदर्भातला खुलासा केला की त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ कुठल्या कारणासाठी मागितली होती. मीच आपल्या वाहिन्यांच्या मार्फत त्यांचा खुलासा काल ऐकला की त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बद्दलचा काहीतरी मुद्दा होता असं त्यांनी काल खुलासा केला. जयंतरावसुद्धा 90पासून राज्याच्या राजकारणात आहेत, आमदार आहेत, मंत्री राहिले दीर्घकाळ. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका मांडली. बाकी मी आणि प्रफुल्लभाई आम्ही होतो, आमचे काही वेगळे विषय होते, त्या विषयावरती आमची चर्चा झाली. त्याच्यानंतर प्रफुल्लभाईंना जायचं होतं परदेशामध्ये, त्याप्रमाणे ते गेले. नाही ना, हा प्रश्न पक्षांतर्गत आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असं काही कारण नाही. आम्ही बहिणी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ज्या वेळेला ज्या बाबी बहिणींच्या माहितीकरता सांगणं आवश्यक आहे ते नियमितपणाने आम्ही सांगत असतो. आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे. ज्या पद्धतीने दादांच्या जवळ माझं नातं गेले 35 वर्षाचं दूर राहिलं, ट्युनिंग अतिशय उत्तम पद्धतीने होतं. सर्वच गोष्टी आम्ही परस्परांच्या जो बोलत होतो अशातला काय भाग नव्हता. पण मी काय करतो आहे, मला काय वाटतं आहे हे सहजगत्या दादांना समजत होतं. दादांच्या मनामध्ये काय, मला काय करायचं आहे हे मलाही त्यावेळेला कळत होतं. त्याच पद्धतीचं ट्युनिंग बहिणींच्या आणि माझ्यात आहे. त्यामुळे कुठलाही गैरसमज कोणाच्याही मनामध्ये अर्थाचं काही कारण नाही, उद्भवतच नाही. नाही, बोलून घेतलं विचारलं वगैरे हा काय भाग नाही. नियमितपणाने आम्ही भेटत असतो. बोलून घेणं आणि विचारणं हा काय भाग नाही आमच्यात. वी आर हॅव्हिंग व्हेरी गुड ट्युनिंग. आम्ही परस्परांच्या संपर्कात नियमितपणाने असतो. काय बोलून घेतलं विचारलं गेलं असं नाही. आम्ही सगळे वरिष्ठ सहकारी त्या ठिकाणी बदलवतो. अनेक बाबींच्यावरती चर्चा होती. 2 दिवस पूर्वी सोमवारीसुद्धा आम्ही भेटणार होतो, परंतु बहिणी त्याला बारामतीला गेल्या. बारामतीवरून सुद्धा त्यांचं माझं बोलणं झालेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीला आल्या त्यावेळेला सुद्धा त्यांचा माझा फोन झाला होता, संपर्क झाला होता. त्यामुळे तशा पद्धतीचं काही असल्याचं काही कारण नाही. बघा, मी खासदारी आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात. मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही. माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामं आहेत. माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडनं पाठवायचे आहेत. अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे. ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत येईल त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो. उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबीच्या होतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती बहिणींना असते. ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असेल त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो. कारण मी पण दीर्घकाळ राजकारणात आहे, मलाही राजशिष्टाचार माहिती आहे. पवार साहेबांनी तर आम्हाला सर्वांनाच राजशिष्टाचार उत्तम शिकवलेला आहे. त्यामुळे संवाद कसा परस्परांची असावा त्या आमच्या राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मी प्रदेशाध्यक्ष आहे. दीर्घकाळ वेगवेगळ्या पदांवरती मी काम केलेलं आहे. त्यामुळे एकमेकाचा सन्मान ट्युनिंग पक्ष मजबूतीने पुढे उभं करणं या बाबतीमध्ये आम्ही एकमताने काम करत असतो. आता नवीन शोध तुम्ही लावलाय अक्षय, असं हा पण विषय तुम्ही अविश्वास हा शब्द सुद्धा तुमच्याकडनं मी पहिल्यांदा ऐकतोय. मी कधी ऐकलेलं ना आमच्या पक्षात अविश्वासा विषय. आपल्याला काय कुठलं सूत्राकडनं माहिती असेल तर ते सूत्र मला कळू द्या, म्हणजे हो मलाही कळेल, माझ्या ज्ञानात भर पडेल. अविश्वास म्हणजे काय, असंवाद म्हणजे काय, म्हणजे मला सुद्धा त्या बाबतीची माहिती होईल. एक असं आहे की गेल्या अधिवेशनात ज्यावेळेला बिल आलं त्यावेळेला
मी इंडियामध्ये आहे, आम्ही मतदान केलं आहे. मतदानाचं मध्ये ज्या वेळेला आकडे पाहिले असतील त्याला ज्या जागेवरती मी बसतो तिथून मतदान बिलाच्या समर्थनार्थ झालेलं आहे, त्यामुळे तो इथं दुमत नाही. आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने बिलाला समर्थन द्यावं की न द्यावं हा त्या पक्षाचा नेतृत्वाचा भाग आहे. काल संसदीय नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांचा त्या संदर्भातली जी काय भूमिका आहे, उलट त्याने त्याच्यातलं जे मी मांडलं ते ऐकलं आपल्या वाहिन्यांच्या मार्फत की त्या UPAच्या नेत्याची चर्चा करणार आहेत. एक बिल आल्याच्यानंतर त्याच्यात काय नेमका अंतर्भाव आहे ते बघणार आहेत आणि 24 तासात त्यांची भूमिका ते मांडणार आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका स्वतंत्रपणाने मांडण्याचा जो अधिकार आहे त्याबद्दल ते मांडतील. ताई या चौथ्यांदा सभागृहात आहेत, उत्तम संसदपटू आहेत आणि पक्षाची भूमिका घेण्याची क्लॅरिटी त्यांच्या नेतृत्वाकडे त्यांच्याकडे आहे. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने परत प्रश्न उपस्थित होतात की बिटवीन द लाईन ते काल सांगत होते की कन्सिडरिंग आम्ही करू 50% जर बिलमध्ये संदर्भातला जागांचा लोकसंख्ये न्याय असेल तर अशा परिस्थितीमध्ये परत एकदा चर्चा सुरू होती की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस की तुमच्या सोबत येईल किंवा इंडियाला सपोर्ट करेल, तर याबाबतची तुमचं स्टँड काय आहे? नाही, याबाबत काही चर्चाच नाही. बिलाला समर्थन करणं म्हणजे इंडियामध्ये येणं असं होत नाही. अनेक बिलं एकमताने पास होतात आत्ताही सभागृहामध्ये. याचा अर्थ UPA काय इंडियामध्ये विलीन झाली का? तर नाही. काही बिलं ज्या वेळेला देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची असतात ती बिलं एकमताने पास होतात. 14 सालापासून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार आल्यापासून बरीपैकी बिलं ही एकमताने पास झालेत. काही बिलांच्या बाबतीमध्ये संयुक्त चिकित्सा समितीकडे जात असतं, जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जात असतं, त्याच्यातही सर्व पक्ष असतात आणि जॉईंट सिलेक्ट कमिटीकडून एकमताने आलेली बिलंसुद्धा एकमताने पास होतात. त्याच्यामुळे बिलाला समर्थन आणि मग इंडियामध्ये सहभाग या दोन बाबी भिन्न आहेत. एक दुसरा पण प्रश्न विचारलात की त्यांचा दुसरी राजकीय भूमिका काय, तर ती एकदा ते नेतृत्व इतकं सक्षम असल्यामुळे त्याची स्पष्टता त्यांच्याकडनं मिळेल. स्पष्टता मिळाल्यानंतरच तुमची त्याच्यावर भूमिका आहे. स्वाभाविकच आहे. एक कसं आहे की वारंवार स्वर्गीय दादा असतानाच विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या. विलिनीकरणाच्या चर्चेचा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या. मी अनेक वेळेला म्हटलं मला माहिती होतं, पण दुर्दैवाने दादांचं निधन झाल्याच्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णपणाने विराम मिळाला. काही दिवसापूर्वीच साहेबांच्या पक्षाची राज्य पातळीवरची बैठक झाली. त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम आहे. ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडली गेली. त्यामुळे नव्याने काही ती चर्चा कुठे सुरू झालेली नाही. सुरू झालीच तर मग तो विषय, पण आज तरी कुठं सुरू झाल्याचं चित्र नाही. जी भूमिका अजून कुठे सुरुवातच नाही झाली तर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचं काही कारणच नाही ना. ज्या गोष्टीची सुरुवातच काय झालेली नसेल तर त्याच्यात काय प्रतिक्रिया देणार. ती मी मगाशीच यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की तशी सुरुवात झाली तर मग चर्चा करणं आवश्यक राहील ना. तशी काही सुरुवातच नसेल तर काय. पूर्णविराम कोणी दिलाय तर तिकडून एक मिनिट, पूर्णविराम कोणी दिलाय तर तिकडून दिलाय. आम्ही तर काय सुरुवातच कधीच केली नव्हती. कारण दादा असताना दादाच आमचे राष्ट्रीय नेते, जो दादांनी निर्णय घेतला असता त्या निर्णयाचं पूर्णपणाचं समर्थन आम्ही सर्वांनीच मोकळेपणाने एकमताने निश्चितपणाने त्या ठिकाणी केलं असतं. आता वहिनी आमच्या अध्यक्ष आहेत, एक भाग. तशी ज्या वेळेला चर्चा येईल त्यावेळेला मग माझं मत मांडीन ना. जी चर्चाच नाही त्याच्याबद्दल आज मत मांडून घाई कशाला करू. मला 40 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाच्यामुळे कधी काय घाई करावी, कधी काय मतप्रदर्शित करावं तेवढं तर नक्की कळतं ना. ज्या वेळेला चर्चेचा सूर कुठेतरी निघेल त्यावेळेला माझं मत काय, आज माझं मत काय ते माझ्या मनात नक्की आहे. मला आज सांगण्याचं काही कारण नाही. समजा ते नसेलच तर सांगून काय करू. मी
तेच म्हटलं, येणारच आहे की नाही प्रस्ताव याचीच माहिती नाही, तर मी अनुकूल आणि प्रतिकूलचा विषय काय येतो? सभागृहामध्ये ज्याला मतदान होतं, अनुकूल आहे का? अनुकूल, त्याने हात वर करा. प्रतिकूल आहे का? त्यांनी प्रतिकूल हात वर करावं. असं सभागृहात होतं. तसं काही नाही आहे इथे. इथे एकेकाळी आम्ही सर्वांनी एकत्रित काम केलं. एक दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वच्छपणाची भूमिका घेतली की बहुजन समाजाचा व्यापक हित साधायचा असेल तर चव्हाण साहेबांनी जो विचार दिला तर त्याच्या अनुषंगाने आम्ही NDAमध्ये सहभागी झालो. महाराष्ट्रातल्या जनतेने त्याचं स्वागत केलं. आता मुद्दा आला विलिनीकरणाचा, तो दादा असताना चर्चा झाली, मी त्याच्याबद्दल होही म्हटलं. पण दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर तिथे इक्वेशनच सगळी बदलली. हे बघा, पुन्हा मी सांगतो, जयंत पाटलांची आमची तिथे भेट झाली नाही. त्यामुळे जयंत पाटील आले, आम्ही दोघे गेलो आणि अर्थ खात्याची चर्चा झाली. हे कुठलं तर्क मला काय कळलंच नाही. जयंत पाटलांचा काय संबंध? एक मिनिट जयंतरावचा काय संबंध? जयंतरावनी त्यांची भेट कशा कारणासाठी झाली स्पष्ट सांगितलं. जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत. ते सुद्धा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले. राज्याचा अर्थमंत्री त्यांनी दीर्घकाळ मांडलेला आहे. अनुभवी नेते आहेत, एक स्वयंभू नेते आहेत. त्यांनी त्यांची एकदा स्पष्टपणाची भूमिका मांडली. तर आमच्या दोघांच्या भेटीचा आणि जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वेही काडी मात्र काही संबंध नाही.